नमस्ते. माझं नाव स्वाती. पुण्यातून आहे. गेली अनेक वर्ष, एक जवळपास 10 वर्ष मी सायकोलॉजी, मानवी स्वभाव आणि लोकांचं लाईफ स्किल डेव्हलप करण्यासाठी काम करत आहे. आजपर्यंत अनेक जणांना त्यांच्या आयुष्यातील ताणतणावातून बाहेर पडून यशस्वी कसं व्हायचं, समाधानी आयुष्य कसं जगायचं, याचं मार्गदर्शन करण्याची संधी मला मिळाली. आज मी इथे तुमच्याशी एका कंपनीची ओनर किंवा कुठल्या तरी बिझनेसमनच्या भूमिकेतून बोलायला आलेली नाही. आज मी तुमच्याशी खूप मनापासून आणि थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे लाईक मैत्रीण फक्त. मला एक सांगा, आज आपल्या प्रत्येकाकडे गाडी आहे, मोबाईल आहे, अनेक सोयी सुविधा आहेत आणि सोबतच सोशल मीडियावर शेकडो फ्रेंड्स सुद्धा आहेत. पण रात्री ज्यावेळेस आपण बेडवर पडतो शांततेत, त्यावेळेस शांत झोप लागते का हो? भरपूर जणांचं उत्तर हेच येतं, नाही लागत. डोक्यात विचारांचं चक्र सुरू राहतं. आज प्रत्येकाला या शांततेची गरज आहे, मानसिक खंबीरतेची गरज आहे. प्रत्येक जण एक अनामिक ताणतणावातून जगतोय. तरीही म्हणजे बघा, आपल्याला थोडा जरी शारीरिक आजार झाला ना, ताप आला, खोकला आला, तर आपण लगेचच पळत डॉक्टरांकडे जातो. जातो की नाही? नक्कीच जातो. पण मनाच्या आजाराकडे, मनाच्या थकव्याकडे आपण आयुष्यभर पूर्णपणे दुर्लक्ष करतो. लक्षात ठेवा, म्हणजे मी माझं मत सांगतेय. मनाचं आरोग्य हे शारीरिक आरोग्य इतकंच, किमान त्याच्यापेक्षा महत्वाचं, जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. आज प्रत्येकाला मानसिक खंबीरतेची गरज आहे का? हो. हे मान्य आहे, पण तरी सुद्धा जे आपल्या डोक्यामध्ये साठलेला कचरा आहे ना, जो आपल्या डोक्यामध्ये साठलेला लोड आहे ना, ताणतणाव आहे ना, तो शेअर करण्यासाठी आपल्याकडे कोणीच नाही. सगळ्यात वाईट गोष्ट ही, आज आपल्या कोणाकडेही एक असा हक्काचा विश्वासू माणूस उरलेलाच नाही, ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून आपण मनातलं सगळं काही शेअर करू शकू, ज्याच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवू शकू. आणि ही खरी शोकांतिका आहे. त्यामुळे लोड वाढतच चाललाय. मानसिक लोड, तणाव ही वाढतच चाललेला आहे, क्लिअर होत नाहीये. आणि याचमुळे जन्म झालाय मनशक्ती नेटवर्कचा. आता ह्या मनशक्तीची गरज कोणाकोणाला आहे, या मनशक्ती नेटवर्कची गरज कोणाकोणाला आहे? अगदी सगळ्यांनाच हो. ज्यांना ज्यांना अगदी क्लिअर आहे की त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहेत, राहणार आहेत, आणि तरीही त्यांना समाधानाने जगायचे. त्यांना हे पूर्णपणे क्लिअर आहे. त्यांना हे पूर्णपणे माहिती आहे की आयुष्य एकदाच मिळतंय आणि ते उगीच रडत घालवण्यासाठी नाही. आणि आता आपण ते करतोय. तर आपल्याला हे रडत घालवण्याच्या ऐवजी राजासारखं जगण्यासाठी आहे, एन्जॉय करण्यासाठी आहे. मित्रांनो, प्रॉब्लेम्स कधीच संपणार नाहीत. पण प्रॉब्लेमवरती फोकस करण्यापेक्षा सोल्युशनवर फोकस करून आजचा दिवस, आत्ताचा हा क्षण कसा जगायचा, हे ज्यांना ज्यांना शिकायचे ना, त्यांच्यासाठी खास मनशक्ती आहे. काही जण बरेच वेळा मानसशास्त्राला अध्यात्माशी सुद्धा लिंक करतात. स्पष्ट सांगते हा. अध्यात्म टोटली वेगळं आहे आणि मानसशास्त्र टोटली त्याच्या त्याच्या जागेवर वेगळं आहे. आता मला असं बिलकुल म्हणायचं नाहीये की अध्यात्म वाईट आहे. अध्यात्माची ताकद खूप मोठी आहे. पण व्यावहारिक जबाबदाऱ्या पार पाडताना संकटामध्ये फक्त राम राम म्हणत बसून वेळ घालवून चालत नाही. घालवताच येत नाही. आपल्याला आपला नेमका प्रॉब्लेम काय आहे ना, हे जर सायकोलॉजिकली समजलं ना आपल्याला, म्हणजे जसं आपण डॉक्टरांकडे गेल्याच्या नंतर किंवा डॉक्टरांकडे जाण्याच्या आधी आपला जर आजार आपल्याला समजलं, तर औषध काढणं सोपं जातं, ट्रीटमेंट घेणं सोपं जातं. त्याच पद्धतीने इथं अध्यात्म काय करतं, आपल्याला शांत राहायला शिकवतं, शांत बसायला शिकवतं. पण सायकोलॉजी आपल्याला जो आपला प्रॉब्लेम आहे तो हायलाईट करतं, का होते, कशामुळे होतंय, आणि त्यावर मग आपण प्रॅक्टिकल ऍक्शन डेफिनेटली घ्यायला शिकू. हाच फरक आहे फक्त, अजून दुसरं काहीच नाही. मग हे कोणासाठी आहे? तर हे त्यांच्यासाठी आहे ज्यांना स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घ्यायची आहे. एक जुनी म्हण माहिती असेल बघा तुम्हाला, की पूर्ण जगाला कार्पेट घालण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल घातलेली बरी. बस. म्हणजे अख्खं जग बदलण्यापेक्षा ना, स्वतःला बदलणं कधीही सोपं आहे. जे काही होतंय, होईल ते माझ्यामुळे होईल. माझ्या आयुष्याचा शिल्पकार मी असेल, हा विचार करणाऱ्या प्रत्येकासाठी हे आहे. जसं आता प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी जबाबदार पण मीच आहे, माझी स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी सुद्धा मीच आहे. मग तुम्ही घर सांभाळणारी गृहिणी असू द्यात, 9 ते 6 राबणारे नोकरदार वर्ग असू द्यात, बिझनेसमन असू द्यात, किंवा स्पर्धा परीक्षा किंवा अजून कोणतेही विद्यार्थी असू द्यात, ज्याला स्वतःवर काम करायचंय ना,
स्वतःवर प्रेम करायचंय, स्वतःवर लक्ष द्यायचंय, स्वतःला समजून घ्यायचंय ना, त्या प्रत्येकाने, प्रत्येक माणसासाठी, प्रत्येकाने, प्रत्येक व्यक्तीसाठी हा कोर्स आहे. थोडक्यात काय, तर माणसाचं मन खंबीर, सशक्त, सुदृढ असेल तर आणि तरच त्याचे जीवन सुखी आणि समृद्ध होऊ शकतं. याच्यासाठीच तर आहे मनशक्ती. आता तुम्ही म्हणाल की यात काय नवीन आहे, हे तर आम्ही रोज ऐकतोय, बोलतोय, सुविचार वाचतोय, सोशल मीडियावर इकडे तिकडे फिरत असतो ते पाहतोय. आम्ही अनेक कोर्स पाहिलेत, खूप काही माहिती घेतो. यात काय विशेष आहे तर ऐका. एक म्हणजे आत्तापर्यंत मी जवळपास 400 केसेस सॉल्व्ह केलेले आहेत आणि त्यांच्यामधून त्यांचे जे रँडमली परत परत विचारले जाणारे प्रश्न आहेत ना, तेच तुमच्या आणि माझ्या म्हणजे दैनंदिन आयुष्यातले 100 पैकी 90 जणांचे प्रश्न जे होते तेच प्रश्नावरती, म्हणजे याच तुमच्या रोजच्या प्रश्नांची उत्तरं ऑडिओ आणि व्हिडिओ फॉर्मॅट मध्ये कोर्समध्ये दिलेले आहेत. ओके, सायकोलॉजिकल प्रॅक्टिकल टिप्स. पण त्याहूनही पुढे जाऊन तुम्हाला जे भेडसावतात ना जिवंत प्रश्न, म्हणजे काही विषय सांगते बघा, की निर्णय घेताना डोक्यात उडणारा गोंधळ, प्रत्येक महिन्यात महिना अखेर जाणवते त्याबद्दलची, पैशाबद्दलची सायकोलॉजी, रागावरती कंट्रोल करताना आपला मेंदू असेच निर्णय का घेतो याच्या पाठीमागचं सायकोलॉजी, कॉन्फिडन्स वाढवताना नक्की कुठे काय कसं बोलावं की त्याचा गैरसमज होऊ नये, कोणत्याही गोष्टीमध्ये कंटिन्युटी कशी ठेवायची, सातत्य कसे ठेवायचे, किंवा बर्नआउट नावाचा विषय जो आजकालच्या जेनझीला पण जाणवतो. या सगळ्या अशा रेग्युलर प्रश्नांवर, जिवंत प्रश्नांवर आपण म्हणू शकतो, ज्वलंत प्रश्नांवर म्हणू शकतो, प्रत्येक शनिवारी फ्रीमध्ये एक स्पेशल लाईव्ह झूम मीटिंग असते, ज्यामध्ये तुम्हाला सायकोलॉजिकल प्रॅक्टिकल टिप्स सोबत, म्हणजे त्या प्रॉब्लेमच्या पाठीमागचं कारणही कळतं आणि सोबत सोल्युशन सुद्धा. ओके. अजून काय, तर इंटरनेटवर किंवा इथून तिथून सोशल मीडियावर तुम्हाला फक्त माहिती भेटेल बरं का, पर्सनलाइज सोल्युशन किंवा मार्गदर्शन मिळणार नाही. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, त्यामुळे प्रत्येकाचं थोडंसं तरी, म्हणजे प्रॉब्लेम किंवा सिच्युएशन्स किंवा मनस्थिती वेगवेगळी जरी असली तरी सुद्धा काहीतरी डिफर करणार. आणि त्यामुळेच मनशक्तीमध्येच तुम्हाला फक्त अवेलेबल होईल काय, तर पर्सनलाइज सोल्युशन आणि मार्गदर्शन. आणि खास त्याच्यासाठी आपण महिन्यातून एकदा पर्सनलाइज प्रश्न उत्तर सेशन करतो, जिथे तुम्ही थेट माझ्याशी बोलू शकता विदाउट अ चार्ज. आपण अजून एक सेशन चालू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण भगवद्गीता, ज्याला आपण मानसशास्त्राचं महाकाव्य म्हणतो, मानसशास्त्राचं महाकाव्य आणि आत्ताच आपलं डेली लाईफ मधले प्रश्न, याची अशी जोड दिली आहे ना आपण, की भगवद्गीतेचा रोजच्या प्रॅक्टिकल आयुष्यामध्ये कसा वापर करायचा ना, हे तुम्हाला उदाहरणं देऊन समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पूर्णपणे फ्री, म्हणजे एक्स्ट्राचा बोनस असणार आहे तुमच्यासाठी. आणि सर्वात महत्वाचं माहिती, रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही तुमच्या डोक्यामध्ये विचारांची सुपिकता पेरण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्हाला एक सकारात्मक वातावरण देण्याचा प्रयत्न करत आहोत. तुमच्या डोक्यामध्ये सकारात्मक विचार पेरण्याचा विचार करत आहोत. आणि हे तर तुम्हाला माहितीच आहे, की आपण आपलं वातावरण किंवा एन्व्हायरमेंट बदललं ना, म्हणजे संगत बदलली तर आपल्यात बदल हा नक्की होतोच. म्हणजे बघा, ज्यावेळेस तुम्ही मनशक्ती नेटवर्कशी जोडले जाताल ना, तेव्हा तुमच्यात काय काय बदल होतील, तर थोडेसे बदल सांगते जे मला दिसतात. तुमची निर्णय घेण्याची क्षमता वाढणार आहे, आत्मविश्वास सिरियसली वाढणार आहे, तुम्हाला तो फरक नक्कीच जाणवेल. संकटाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा पॉझिटिव्ह होतो. तुम्ही प्रॉब्लेमच्या ऐवजी सोल्युशन्सवरती फोकस करायला लागता. भूतकाळ आणि भविष्याची चिंता सोडून तुम्ही आत्ताचा क्षण समाधानाने जगायला शिकता. आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करता ना, त्यावेळेसच तुम्ही तुम्ही ज्या क्षेत्रात आहात ना, तिथे तुमचा फोकस वाढतो. कामाची पद्धत बदलते ऑफकोर्स, पर्यायाने प्रमोशन आणि आर्थिक प्रगती ऑफकोर्स येणारच आहे. अजून एक खास, जर तुम्हाला लोकांमध्ये मिसळायला आवडत असेल ना, तर समाजामध्ये तुमचा एक वेगळा फॅनबेस तयार होईल. कारण आता तुम्हाला मनशक्ती नेटवर्कमध्ये जोडल्यामुळे माहिती असणार आहे की समोरच्याशी नक्की काय बोलायचे आणि कसं बोलायचे. तुमच्या सर्कलमधली लोक आहेत ना, ती तुम्हाला त्यांचा मार्गदर्शक मानते. आणि जास्त काही नाही सांगत आहे, पण रोज रात्री झोपताना तुमच्या चेहऱ्यावरती एक स्माइल डेफिनेटली असणार आहे बरं का, की म्हणजे आज माझ्यामुळे कोणाच्या तरी आयुष्यात एक चांगला बदल झालाय, प्रॉब्लेम मधून बाहेर निघलोय. जे डोकं राहते कंटिन्यू विचाराने भुनभुनत असायचं ना, तिथं अगदी लहान मुलासारखी शांत सुखाची झोप लागेल. समजून घ्या,
म्हणजे येणारा काळ हा एआयचा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा असणार आहे. माणूस आत्ताच एकटा पडलाय. जसं जसं तंत्रज्ञान वाढणार आहे ना, तसा तसा माणसांमधला हा एकटेपणा अजून वाढणार आहे. मानसिक कमकुवतपणा वाढतच जाणार आहे. आणि म्हणूनच येणाऱ्या काळात समुपदेशक म्हणजे काउन्सलर आणि मार्गदर्शकांची गरज या देशाला, आपल्या माणसांना डेफिनेटिव्ह असणार आहे. जर तुमची इच्छा असेल ना, तर स्वतः खंबीर बनून इतरांना सुद्धा मानसिक आधार देण्याची म्हणजे काउन्सलर म्हणजे समुपदेशक होण्याची ही सुवर्ण संधी आहे. मनशक्ती नेटवर्कमध्ये आपण ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे ना, म्हणजे ज्यांना ज्यांना हे आवडतं ना, दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये मार्गदर्शक म्हणून काम करणं, त्यांना गव्हर्नमेंट रजिस्टर्ड सर्टिफाईड कोर्स आपण प्रोव्हाइड करत आहोत. ज्यामध्ये तुम्ही स्वतः शिकताना तुम्हाला याच्यामध्ये सर्टिफिकेशन मिळणार आहे आणि तुम्ही स्वतः समुपदेशक सुद्धा होऊन काम करू शकता. हे काम करताना पूर्णपणे स्टेप बाय स्टेप गायडन्स सुद्धा तुम्हाला आपलं मनशक्ती नेटवर्क करणार आहे. ओके. आता काही जणांना दुसऱ्यांच्या आयुष्यात बदल करण्याची किंवा मदत करण्याची इच्छा असते का? हो. पण समुपदेशक होणे एवढा कॉन्फिडन्स किंवा इच्छा किंवा वेळ नाहीये असं वाटतं. डोंट वरी. त्यांच्यासाठी खास हा मानसिक खंबीरतेचा विचार प्रत्येकाने प्रत्येक बांधवापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही रेफर अँड अर्न हा कन्सेप्ट आणलेला आहे. म्हणजे स्वतः सुखी व्हा आणि दुसऱ्यालाही सुखी करताना चार पैसे कमवा. म्हणूनच आपलं मनशक्ती सोबत धनशक्ती. शेवटी एक सांगेन बरं का, जर तुम्ही मनशक्ती नेटवर्कला आत्तापर्यंत पाहिलेल्या बाजारातील इतर नेटवर्किंग कंपन्यांसारखं समजत असाल ना, तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक करत आहात. कारण आपण इथे नेटवर्किंगवर खूप कमी काम करतोय. सगळ्यात जास्त काम कुठं करतोय आपण? तर तुमच्या स्वतःवर केलं जाणार आहे. शाळा सुटल्याच्या नंतर आजपर्यंत आपण स्वतःवर काम करण्यासाठी, स्वतःला अपडेट करण्यासाठी कोर्स केलाय का? काही स्किल बेस केलंय का? काही वाढवलंय का? नाही ना. आणि म्हणूनच आज आपण काळाच्या पाठीमागे राहिलोय. जर या धावत्या काळाबरोबर चालायचंय ना आपल्याला, तर स्वतःच्या कमतरता आणि स्वतःची ताकद ओळखणं खूप गरजेचं आहे. इन शॉर्ट स्वतःला समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि तेच मनशक्तीमध्ये खूप परफेक्टली आपण करणार आहोत. आता तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. पर्याय पहिला, आत्तापर्यंत जशा कंपन्या आल्या आणि गेल्या तसंच याला काहीतरी समजून सोडून द्या. जसं चालू आहे, जसं प्रॉब्लेम झेलत झेलत रडत खडत ऍडजस्ट करत आयुष्य जगताय ना, ऑल द बेस्ट, काहीच हरकत नाही. पर्याय दुसरा, एकदा मनशक्ती नेटवर्कला तुमच्या आयुष्यात संधी देऊन बघा. रोज फक्त 1% स्वतःवर काम करा. रोज फक्त 1% स्वतःची ग्रोथ करा. मनशक्ती नेटवर्कला तुमच्या आयुष्यात इन करा. मनशक्ती नेटवर्क तुम्हाला ते एन्व्हायरमेंट देणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही प्रगती करताय. मी गॅरंटी देते, 1 वर्षाच्या आत तुम्ही इतके अनबिटेबल व्हाल. तुमच्यातला चेंज प्रत्येक जण नोटीस करतील. कोणीही तुम्हाला रिप्लेस करू शकणार नाही. थोडंसं ओव्हर वाटेल, पण या गर्दीतही ध्रुव ताऱ्यासारखं स्वतःचं एक आडळसा, स्वतःची एक ओळख तुम्ही याच्यामध्ये मनशक्तीच्या मार्फत तयार करू शकाल. आणि हो, एक विशेष गोष्ट, एक खासच तुमच्यासाठी स्पेशल बोनस. जे सदस्य लवकरात लवकर निर्णय घेतील ना, त्यांना माझ्यासोबत 1 to 1 1 तासाचं पर्सनल सायकोलॉजिकल सेशन पूर्णपणे फ्री मिळणार आहे. वैयक्तिक, पर्सनलाइज तुमच्यासाठी फक्त. जिथे मी थेट तुमच्या समस्येवर तुमच्याशी वैयक्तिक चर्चा करेन, जर तुम्हाला गरजेचं असेल तर. आता तुम्हालाही चांगलं माहिती आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचणार आहे. मी हे काही जणांसाठीच करू शकणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे हा व्हिडिओ आल्याच्या नंतर जास्त वेळ न दवडता जर लवकरात लवकर निर्णय घेतला, तर तुम्हाला तुमचं पर्सनल सेशन नक्कीच मिळेल. आता हे सांगून तर झाले, पण हा प्रवास इथेच संपत नाही, जस्ट सुरू होतोय. तुमच्या मनात असलेले प्रश्न, शंका आणि हा मनशक्ती नेटवर्कचा म्हणजे मनशक्ती सोबत धनशक्ती हा प्लॅन पूर्ण समजून घेण्यासाठी आहे ना, रोज स्पेशल आपली मनशक्ती सोबत धनशक्ती ही लाईव्ह मीटिंग असते. झूम मीटिंग दररोज रात्री 9:30 वाजता. या झूम मीटिंग मध्ये तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळतीलच, सोबत बिझनेस कसा करायचा याचं अचूक मार्गदर्शन सुद्धा मिळेल. आता तुम्हाला काय करायचंय? आतापर्यंत ऐकलेल्या विचारांशी जर तुम्ही सहमत असताल ना, तर हा व्हिडिओ तुम्ही ज्या व्यक्तीच्या माध्यमातून पाहत आहात, मग तो तुम्हाला व्हॉट्सअपवर आला असेल, फेसबुकवर आला असेल किंवा ज्यांनी तुम्हाला त्यांची लिंक शेअर केलेली ना, त्या व्यक्तीला आत्ताच्या आत्ता लगेच कॉल करा. त्यांना मेसेज करा. त्यांना सांगा की मला मनशक्ती नेटवर्कमध्ये सुरुवात करायची आहे, स्वतःवर काम करायचं आहे, मला जॉईन व्हायचंय.
आजच्या झूम मीटिंगची, लाईव्ह झूम मीटिंगची लिंक पाठवा. ती व्यक्ती तुमच्या भल्यासाठी तुम्हाला लगेचच्या लगेच रोजच्या झूम मीटिंगची लिंक शेअर करेल आणि या प्रवासात तुमची मदत सुद्धा नक्कीच करेल. एक लहानसा निर्णय आयुष्य बदलतो बरं का, आणि तो निर्णय आज तुम्ही घेणार आहात. म्हणूनच त्या व्यक्तीशी आजच संपर्क करा, आत्ताच संपर्क करा. चला, तुम्ही आणि मी एकत्र मिळून नवीन आणि खंबीर महाराष्ट्र घडवूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.